सगळ्या भगिनींना नमस्कार. आधी भाई अरे महापूर साहेब कुठे राहिले अजूनच काय झालं आम्ही झटका बस का पुरा कलर ग्रीन करते रहते महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांनी या ठिकाणी उपमहापौर पदाचा अर्ज भरण्याचा आदेश मला दिलेला आहे आणि मी धन्यवाद व्यक्त करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मला परत एकदा उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थानं संघटनेचं काम करणाऱ्याला नाही मिळेल हा संदेश यामुळे दिले. पालकमंत्री खाली करणारे बाबा खाली करा रे हे 18 खाली करणार ते चित्र नाही. पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यांनी तिकडं आज वेळ दिलेली होती. त्यामध्ये पत्रकार परिषदेला आले नाही परंतु निश्चित त्यांचासुद्धा शुभेच्छा मला या ठिकाणी आहे आणि निश्चित ते सुद्धा येतील. महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर तुम्ही नाराज होते, आता तुम्हाला उमेदवारी मिळाली म्हणून आता ते नाराज आहे. नाही असं काही त्यांची नाराजी परत आलेली नाही आणि निश्चित त्यांनाही नाराज असण्याचं कारण नाही. कारण मी संघटनेमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय आणि मी संघटनेचं गेल्या 3 वर्षापासून अतिशय मेहनतीने या ठिकाणी काम केलेलं आहे. एखाद्या मेहनती कार्यकर्त्याला जर या ठिकाणी न्याय मिळत असेल मला नाही वाटत की संजय शिरसाट लोक अर्ज भरताय उपमहापौरपदासाठी तुमच्या मला वाटणार नाही असं की तुम्ही अर्ज करतो. निश्चित आता वेळ संपत आलेली आहे ती माझी पॉलिटिंग वाजता 6 वाजेपर्यंत आज अर्ज भरता येणार आहे. मला नाही वाटत की एकनाथ शिंदे साहेबांनी जो आदेश दिलेला आहे कारण शिवसेना ही आदेशावर चालणारी संघटना आहे त्या आदेशाचा अरे थोडं मागे सरका ना थोडं मला अपेक्षा असं काही झाल्या तुम्ही तक्रार करायची गरजच नाही. तक्रार करण्याचे दिवस गेले आता.